मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर शहरातील उड्डाणपूल प्रकल्पासाठी खासगी आणि राज्य शासनाच्या जागेचं हस्तांतरण करण्यात आलं। सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि गतिमान वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाला आज मोठी गती मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या खाजगी आणि राज्य शासनाच्या जागेचं नॅशनल हायवेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। पंढरपूर इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रक्रियेचा औपचारिक समारंभ पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी संबंधित जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल तसंच पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नॅशनल हायवेचे स्वप्नील कासार, संतोष देशमुख यांच्याकडे हस्तांतरणाची कागदपत्रे सुपूर्द केली। यापूर्वी 3 ऑगस्टपर्यंत उड्डाणपूल प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र त्या प्रक्रियेसाठी खाजगी आणि राज्य शासनाच्या मालकीच्या जागेचं हस्तांतरण 25 जुलैपूर्वी होणं आवश्यक होतं। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आवश्यक कार्यवाहीला गती देत जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुमारे 93% पूर्ण करून अंतिम टप्प्यात आणली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हस्तांतरणाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानं प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा प्रशासकीय अडथळा दूर झाला आहे। या निर्णयामुळे 3 ऑगस्ट रोजी पुन्हा नव्यानं टेंडर काढण्याची आवश्यकता राहणार नाही। जागा हस्तांतरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यानं सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया अखंडितपणे पुढे सुरू राहणार असून त्यामुळे उड्डाणपूल प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच प्रारंभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या प्रसंगी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते।